रामकृष्ण हरी. सज्जन हो, स्वर्गामध्ये भिंतीचा वाद अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. त्याचं असं झालं की स्वर्ग आणि नरक असे दोन भाग स्वर्गामध्ये आहेत. म्हणजे इथे जे पापी लोक असतात, गुन्हेगार असतात, जे जे अवैध कृत्य करतात, अनैतिक वागतात, अविधीने वागतात, त्यांच्यासाठी नरक हा एक भाग स्वर्गामध्ये वेगळा आहे. आणि जे पुण्यवंत लोक आहेत, साधू संत मुनी ऋषी सज्जन, हे जे चांगले वागणारे आहेत, इथे जे पुण्यकर्म करतात, त्यांच्यासाठी दुसरा एक भाग आहे. असं स्वर्गामध्ये दोन भाग आहेत. आणि एकामेकाचा संसर्ग एकमेकाला होऊ नये, त्रास होऊ नये, कारण या दोन संपत्त्या वेगवेगळ्या आहेत. एक दैवी संपत्ती आहे म्हणजे चांगलं वागणारे, आणि एक आसुरी संपत्ती आहे चुकीचं वाईट वागणारे. आणि म्हणून त्या स्वर्गामध्ये अशी एक मोठी भिंत घातलेली आहे. इकडे स्वर्ग आणि इकडे नरक, नरक विभाग, आणि इकडे स्वर्ग विभाग. म्हणजे स्वर्गामध्ये गेला असं जेव्हा आपण म्हणतो की आमचे वडील स्वर्गात गेले, स्वर्गात गेले याचा अर्थ नेमका असा होतो की जो स्वर्ग आहे म्हणजे पुण्यकर्म करून जे माणसाला मिळतं ते स्वर्ग आहे. आणि नरक जो भाग आहे, पण असं आपण कोणी म्हणत नाही की आमचे वडील नरकात गेले. तो दारू पिणारा असतो, खुनी असतो, माणूस किती काही वाईट असतो, पण कोणीही माणूस असं म्हणत नाही की हे ना नरकात गेले. त्याचं कारण असं आहे की भारतीय संस्कृती आपली अशी आहे की कोणालाही वाईट म्हणायचं नाही, आणि मेलेल्याला तर कधीच वाईट म्हणायचं नाही. स्वर्गात गेली असं म्हणायचं, म्हणजे तो चांगल्या विभागात दाखल झाला असा त्याचा शक्त्यार्थ होतो. शब्दार्थ तर होतोच होतो, पण शक्त्यार्थही असा होतो की स्वर्गात गेला म्हणजे चांगल्या स्थितीला तो प्राप्त झाला. पण तिथे तसं नाही आहे. तिथे हे दोन विभाग अगदी वेगवेगळे आहेत. या दोन विभागामध्ये हे जे लोक राहतात ना, तर हे जे नरकातले लोक आहेत, हे आघाव लोक आहेत, गुन्हेगारी क्षेत्रातून तिथे गेलेले आहेत, पाप केलेलं आहे, त्यांनी सगळ्या प्रकारचे अत्याचार वाईट लोकांनी केलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे, आणि म्हणून ते नरक विभागामध्ये असतात ते. आणि इकडे असतात ते पुण्यवान सज्जन असतात, कोणाला त्रास द्यायचा नाही, काय नाही असे लोक. तर गंमत अशी झाली की हे जे नरकातले लोक असतात ना, हे मोठे आघाव असतात, कारण त्यामुळे ते नरकात गेलेले असतात. तर ते गप्प कधी बसणार नाहीत, वाईट केल्याशिवाय राहणार नाही, कारण इथे त्यांनी तेच केलेलं असतं. मग स्वर्गात कसे गप बसतील? जसं एखाद्या माणसाने काहीतरी गुन्हे केलेत एखाद्या नोकराने, मग त्याची बदली करतात. बदली म्हणजे काय, शिक्षा नाही, तिथे जाऊन तो तेच करणार आहे. तसं इथे जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ज्याचं इथे चांगलं नाही तिथेही चांगलं नसणार, असे लोक एका बाजूला आहेत. आणि मग हे नरकातले लोक काय करतात, ती जी भिंत आहे ना, तर ती पाडून टाकतात. आम्हाला नाही हे बंधन पाहिजे, हा सीमावाद आम्हाला नाही पाहिजे. म्हणून ते नरकातले जे सगळ्या प्रकारचे आलेले जे गुन्हेगार लोक वगैरे असतात ना, ते खटपटी असतात, त्यांना विद्वेष आवडतो, भांडणं सतत आवडतात, त्या दृष्टीने ते सतत ते भिंत पाडतात. आता एकदा झालं, दोनदा झालं, आणि हे लोक जे आहेत ना स्वर्गातले पुण्यवान लोक, हे परत परत ते भिंत बांधायचे. जाऊ द्या, यांना काय कळत नाही, एकदा झालं दोनदा झालं समजून सांगितलं, पण तरी ते ऐकत नाहीत. असं ते बऱ्याच वेळा झाल्यानंतर मग हे एकदा चिडले लोक, स्वर्गातले लोक, आणि त्यांना धमकी दिली, हे बघा, आता जर तुम्ही भिंत पाडली ना, तर आम्ही कोर्टात तुम्हाला केस दाखल करू, फिर्याद दाखल करू, आणि तुम्हाला कोर्टात खेचू, अशी धमकी दिली. आणि धमकी दिल्यानंतर ते नरकवासी काय कमी नव्हते, म्हणून तर ते नरकात गेले ना. ते म्हणाले, हो, कोणाला धमकी देत आहे, कुशाल जा कोर्टात, आमच्याकडे सर्व प्रकारचे वकील आहेत. अशा प्रकारचे त्या धमकीला उत्तर दिलं. आणि मग हा वाद तसाच चालू राहिला. आता सर्व प्रकारचे वकील आहेत याचा अर्थ काय होतो की ह्यांच्याकडे तशा प्रकारचे सगळे कामं करणारे लोक आहेत, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये गुन्हेगार आहेत. तेव्हा एक कवी काय म्हणतो ते बघा, किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणी पण आहेत बघा, कुठेही जा पळसाला तीनच पानं,
आणि हे जे दोन संस्कृती आहेत ना, ह्या कधीही एकत्र नीट राहत नाही आहेत. भिंत घातली ना तरी ती भिंत पाडायची, असा हा प्रकार व्हायचा. तेव्हा एक रहीम कवी एक सुंदर काव्य म्हणतोय, लिहितो आहे, बेरहीम कैसे निभे. रहीम म्हणतो बे म्हणजे दोन, कैसे निभे कसे एकत्र राहतील. बेर के संग, बोरीचं झाड आणि केळीचं झाड हे दोन्ही एकत्र राहू शकत नाहीत, जवळजवळ राहू शकत नाहीत. म्हणले का. वे डोलत रस आपणे ओनका फाटत अंग. हे जे बोरीचं झाड आहे, वारं आलं की ते आपल्या लहरीमध्ये ते हालत असतं, आणि या केळीच्या झाडाचे मात्र पानं फाटत असतात, कारण बोरीच्या झाडाला काटे असतात, ते त्याला घासल्या जातं त्या वाऱ्यामुळे, आणि याच्या मात्र पानं फाटल्या जातात. आणि म्हणून कवी असं म्हणतो की बे रहीम कैसा निभे बेर केर के संग. बोरीचं झाड आणि केळीचं झाड एकत्र राहू शकत नाही. वे डोलत रस आपणे उनका फाटत अंग. बोरीचं झाड आपल्या रसामध्ये डुलतं, वारं आलं की, पण या बिचाऱ्या केळीचे पानं फाटून जातात, सगळ्या टराटरा पानं फाटतात. आणि म्हणून सज्जन आणि दुर्जन, दैवी आणि आसुरी या दोन संपत्त्या एकत्र राहू शकत नाही. तेव्हा इथे काय आणि स्वर्गात काय. कुठेही जा, पळसाला तीनच पानं असे एक म्हण आहे. तेव्हा याच्यावर उपाय काय. याच्यावर उपाय हाच आहे की सत्संगती, सत्श्रवण, चांगल्या देशात राहणं, चांगलं सगळं जे जे काय आहे ना, अशा प्रकारचं संग्रहित करणं आणि त्यापासून बचके राहणं, हा मंत्रच फक्त लागू होतो. त्याच्यापासून बचके राहणं, एवढ्या मंत्रावर आपण आजचा हा व्हिडिओ संपवतो आहोत. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.